नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आदित्य फिटनेस अँड स्नेक कॅचर. तर मित्रांनो, आपल्याला नेहमीप्रमाणे आज कॉल आलेला. तर आपण पळसखेड ह्या ठिकाणी साप रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता एका घरासमोर कशाप्रकारे हे जळतण टाकलेलं होतं मित्रांनो, जे की अगदी घराच्या समोर काड्या टाकलेल्या होत्या मित्रांनो. तर या ठिकाणी काही लेडीजने मित्रांनो एक साप बघितला आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप अडचण आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि ज्या महिलांनी साप बघितला होता मित्रांनो, तर त्या महिलांनी कन्फर्म ह्या ठिकाणी साप केला आहे असं त्यांनी नीट काळजीपूर्वक बघितलं नव्हतं मित्रांनो. दुरून त्यांनी साप गेला आहे इथे अशा प्रकारे फक्त त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी साप गेला आहे. आणि त्या महिलांनी मित्रांनो खूप दुरून त्या सापाला बघितलं होतं. तर आपल्याला सापाचं कुठलंही संकेत मित्रांनो या ठिकाणी माहिती नव्हतं की नक्की कोणत्या ठिकाणी साप गेलेला आहे. तरी मित्रांनो आपण खूप ट्राय केलं या सापाला बघण्यासाठी, रेस्क्यू करण्यासाठी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला ह्या माणसांनी पण, ह्या लोकांनी खूप हेल्प केली मित्रांनो साप रेस्क्यू करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, जे ह्या ठिकाणी माणसं जमलेले होते त्यांनी मला काड्या काढण्यासाठी, कचरा काढण्यासाठी मित्रांनो खूप हेल्प केलेली या ठिकाणी बघू शकता. आणि समोर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, खूप बिग साईजचा हा साप आहे. तर अगदी घराच्या समोर मित्रांनो साप गेला तर कोणालाही भीती वाटतेच मित्रांनो. तर त्या सापाला जेव्हा आपण रेस्क्यू करतो त्यानंतरच तिथल्या लोकांना बरं वाटतं मित्रांनो, त्यांच्या मनातली भीती जाते. तर मित्रांनो, खूप सारी अडचण असल्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक ह्या ठिकाणी आपण सापाला बघत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ह्या ठिकाणी मी उभा आहे, त्या ठिकाणी तो साप निघाला आहे मित्रांनो. बघू शकता मी आता ज्या ठिकाणी उभं राहून हे काड्या काढत आहे मित्रांनो, त्याच ठिकाणी तो साप असतो मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, कारण साप कुठे नक्की हा माहिती नव्हता मित्रांनो. तर पूर्ण काड्या काढल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, ह्या ठिकाणी मित्रांनो मी पाय देऊन आधी उभा होतो. तर कधी पण मित्रांनो बाईट होऊ शकतं आणि साप खूप विषारी असतात. तर खूप काळजीपूर्वक रेस्क्यू करावं लागतो मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही, ह्या ठिकाणी मित्रांनो एक खूप मोठा साप होता. इंडियन स्पेक्टेकल कोब्रा नावाचा जहरीला साप होता मित्रांनो. आणि खूप बिग साईजमध्ये हा साप होता मित्रांनो, बघू शकता. आणि मी ह्या ठिकाणी आधी उभा होतो मित्रांनो. तर चुकून मला बाईटही होऊ शकतं, झालं असतं मित्रांनो. तर खूप काळजीने हे काम करावं लागतं. तर तो साप मित्रांनो आता दिसला आहे, बघू शकता तुम्ही. इंडियन स्पेक्टेकल कोब्रा खूप मोठ्या साईजचा होता मित्रांनो. हा नाग मित्रांनो 6 फुटाचा नाग होता मित्रांनो. खूप ॲक्टिव्ह साप होता हा, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो खूप जास्त अडचण असल्यामुळे आपण शेवटी सगळी अडचण काढून हा नाग हातामध्ये पकडलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, खूप बिग साईजचा आहे. आता बाहेर काढल्यावर तुम्हाला दिसणारच आहे साप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा नाग किती मोठा आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्हालाही कुठे साप दिसला तर प्लीज त्या सापांना मारू नका, कारण हे आपली एक अन्नसाखळीच असते मित्रांनो. येणाऱ्या पिढ्यांना समजलं पाहिजे मित्रांनो की साप काय असतो, सगळ्या गोष्टी त्यांना पण समजल्या पाहिजे. तर हा निसर्गाचा एक अन्नसाखळीच आहे मित्रांनो. तर यांना वाचवणं हे गरजेचं आहे. तर प्लीज तुम्हालाही साप दिसेल मित्रांनो तर जवळपासच्या सर्पमित्रांना बोलून यांना रेस्क्यू करायला सांगा. तर बघू शकता तुम्ही, अर्धा साप हा मी हातामध्ये पकडलेला आहे मित्रांनो. आणि अर्धा अजून आतमध्ये बसलेला आहे साप हा. तर
बघू शकता तुम्ही फुल बिग साईजमध्ये आणि ॲक्टिव्ह साप आहे मित्रांनो. आणि या सापाची फणी पण मित्रांनो तुम्ही बघू शकता, खूप मोठी फणी होती मित्रांनो या नागाची. तर खूप जास्त विषारी पण साप आहे मित्रांनो. आणि नॉर्मल माणसाला मित्रांनो भीती वाटते. नॉर्मल माणसाच्या दिसण्यामध्ये असे साप सहसा येत नसतात. तर अचानकपणे एवढा मोठा साप मित्रांनो लोक जवळून बघतात तर त्यांना खरं खूप आश्चर्यचकित होतात मित्रांनो की साप दिसण्यात येत नाही आणि एकदम एवढा मोठा नाग बघितला मित्रांनो तर नॉर्मल माणूस खूप घाबरलेला असतो. तर सर्पमित्राला बोलून सापाला जेव्हा आपण रेस्क्यू करतो मित्रांनो तर ज्यांना सापाबद्दल माहिती नसते त्यांना सापाची माहितीही होऊन जाते आणि ह्या सापांचा जीवही वाचतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला याचे बरेचसे फायदे आहेत. साप मारण्याच्या टायमाला चुकून बाईटही येऊ शकतं. तर एवढी रिस्क घेण्यापेक्षा सर्पमित्राला बोलून मित्रांनो यांना रेस्क्यू करायला सांगायचं आणि आपला जीव वाचवायचा मित्रांनो. आणि ह्या सापांचाही जीव आपण अशा प्रकारे वाचवत राहणार आहे. तर बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी होती मित्रांनो. इथं सगळे साप बघण्यासाठी जमलेले होते आणि महिलांना पण समजते मित्रांनो की हा कुठला साप आहे, हा विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे. काही वेळा मित्रांनो धामण जातीचा किंवा बिनविषारी जातीचे साप महिलांना चावतात तर ते हापकीने त्यांची डेथ होती मित्रांनो. तर हापकीने अटॅक येऊन माणूस जीवासोबत खेळत असतो, खास तर महिला मित्रांनो. तर त्यांनाही सापाबद्दल माहिती झालेली पाहिजे मित्रांनो. कारण शेतामध्ये काम करताना महिलाचं प्रमाण जास्त असते आणि अशा शेतामध्ये महिलाचा पाय पडतच असतो मित्रांनो सापावरती. तर त्यामुळे महिलांनाही सापाबद्दल माहिती झाली पाहिजे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, आपण आता जास्त वेळेला ठेवणार नाही मित्रांनो बाहेर. फटाफट आपल्या रेस्क्यू बॅगमध्ये याला पॅक करू मित्रांनो. ची साईज बघा मित्रांनो, खूप बिग साईजचा साप होता हा. आणि ह्या सापापासून तुम्ही सावध राहा मित्रांनो, हा खूप जास्त विषारी साप असतो. तर अशा प्रकारे आपण हा कॉल रिसीव केलेला मित्रांनो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा साप याच्यामध्ये जात नव्हता तर मी ह्या पायरीजवळ मित्रांनो आपली रेस्क्यू बॅग लावलेली. त्यानंतर हा साप इझिली हे आपल्या रेस्क्यू बॅगमध्ये गेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण हा कॉल सक्सेसफुल केला आहे मित्रांनो. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सापापासून सावध राहा. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.